रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या संतकृपा यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद. धाम धाम तमाल श्याम ध्यानी मनी, तेने पावल्या आनंदा, विधी गोविंदा वेधलिया. काल्याची सेवा आहे. श्री संत निळोबारायांचा हा गवळणी अभंग आणि या अभंगामधून निळोबाराय गोकुळातल्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणींना संसार प्रपंच करूनही, कामधंदा उद्योग व्यवसाय करूनही, त्यांना संसार प्रपंच न सोडता कशी आनंदाची म्हणजे ब्रह्माचीच म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण देव म्हणतो. म्हणून त्या अभंगाचा मुख्य गाभा आहे तेणे पावल्या आनंदा. तेणे म्हणजे त्यामुळे, त्याच्या योगी, पावल्या म्हणजे प्राप्त झाल्या, आणि आनंद, आनंद यालाच शास्त्रामध्ये ब्रह्म म्हटलेलं आहे. आनंदम ब्रह्म विजानाती. आनंद म्हणजेच ब्रह्म, म्हणजे सुख, आणि आपण सामान्य भाषेमध्ये देव म्हणतो. म्हणून नाहीतरी कृष्ण कोण आहे? कृष्णच तो भगवान स्वयं, प्रत्यक्ष परब्रह्मच. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. म्हणून अशी त्यांना परब्रह्माची जी प्राप्ती झाली, त्या ब्रह्मरूप झाल्या, मग त्यांनी संसार प्रपंच सोडला नाही, उद्योग व्यवसाय सोडला नाही, काही न सोडता त्यांना त्याची प्राप्ती झाली. म्हणून करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मनी. संसार प्रपंच करत असताना तमाल श्याम ध्यानी मनी, तमाल श्याम म्हणजे भगवान, त्यांच्या ध्यानात, मनात त्यांच्या खाण्याचा, पिण्याचा, बोलण्याचा विषय, सर्व व्यवहार करण्याचा विषय काय होता? कृष्ण होता. तमाल श्याम ध्यानी मनी, तेने पावले आनंदा, विधी गोविंदा वेधलिया. गोविंदाच्या वेधाने त्या ठिकाणी काय झाल्या? वेधून गेलेल्या होत्या. भगवंताचं स्वरूपच असं आहे की पाहिल्या वेधलावी, बैशे जीवी जडोनी. त्याला पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व विसरू कामाचा तुका म्हणे झाला, अशी त्यांची अवस्था. म्हणून वेधी गोविंदा वेधलिया, जागृती स्वप्न सुषुप्त्यात. त्यांना आनंदाची प्राप्ती कशी झाली? जागृती स्वप्न सुषुप्ती सर्व अवस्थेमध्ये नेणती मातानिकांची. भगवंताशिवाय त्या काही जाणत नव्हत्या, काही पाहत नव्हत्या. आणि आणखी निळा म्हणे अहोरात्री देखती नेत्री त्याची रूप. अहोरात्र, रात्रंदिवस, डे नाईट, भगवंताचंच रूप. प्रत्यक्ष पर समोर असेल तर त्याला पाहत होत्या, नसेल तर जे पाहिलेलं त्याचं ध्यान करत होत्या. आपण भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काय 24 तास तिथे बसून राहतो? बसून कोणी देईल? कोणी बसून देईल का? तिथल्या काही व्यवस्था आहेत. आपण 24 तास देवाच्या मूर्तीसमोर बसू शकत नाही, पण घेतलेलं मूर्तीचं दर्शन आपण 24 तास करू शकतो. तुम्हाला 24 तास मग झोपायचं नाही का? म्हणून तर म्हटलं ना, जागृती स्वप्न सुषुप्ती सर्व अवस्थेमध्ये, जागृत अवस्थेमध्ये आपण भगवंताचं दर्शन, झालेलं दर्शन, त्याचं ध्यान, आणि ते ध्यान अगदी झोपीमध्ये सुद्धा. म्हणून कसे जगद्गुरु तुकोबाराय जागृती स्वप्नी पांडुरंग. झोपले तरी सुद्धा जया निजले अति उपाशी वैराग्य का. झोपले तरी भगवंताची त्यांना काय आहे? प्राप्ती आहे. भगवान त्यांच्या सान्निध्यामध्ये आहे. म्हणून निळा म्हणे अहोरात्री देखती नेत्री तिची रूप. तेने पावले आनंदा, वेधी गोविंदा वेधलिया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल कुंडली कवरदारी विठ्ठल भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला.
शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधी महोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी आपण मंडळी मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने, प्रेमयुक्त अंतकरणाने आपण जसं जमल तशा पद्धतीने आपण सहभागी होतो. या ठिकाणी दिंडी येते. सर्वजण दिंडीबरोबर पायी नाही येऊ शकत. वाहनांच्या द्वारे, वेगळ्या व्यवस्थेच्या द्वारे किंवा जेवढा शक्य असेल तेवढा वेळ, जरी 3 दिवस असले तरी सुद्धा लोकांना 3 दिवसही सवड नाही. काही लोक परवा आले कालच गेले. पण आता 1 दिवसाने काय होतं काला घ्यायला, जराही लोक निश्चय करत नाहीत किंवा जराही त्या ठिकाणी सारासार विचार करत नाही. ठीक आहे 8 दिवस येतो बाबा, मला शक्य नाही, पण 1 दिवस नाही लोक, पण ठीक आहे जेवढं असेल तेवढं, काय हरकत नाही. म्हणून आपण सर्व मंडळी अशा प्रेमयुक्त अंतकरणाने प्रतिवर्षीच येतो. याही वर्षी आलेला आहात. या ठिकाणी देव संतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी महाराजांनी सर्वच आपल्या जीवनामध्ये ज्यांची ज्यांची कृपा, ज्यांचं ज्यांचं मार्गदर्शन, सर्वांचा उल्लेख केलेला आहे. वैकुंठवासी स्वानंद शिवकनिष्ठ सद्गुरू श्री जोग महाराज, वैकुंठवासी परमपूजनीय प्रातस्मरणीय जगन्नाथ महाराज अंजाळेकर या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले, वैकुंठवासी भागवत महाराज, श्रीमंत महाराज नलावडे आदी करून सत्पुरुषांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय गजानन महाराज नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा 4 दिवसाचा सांप्रदायिक पद्धतीने जे काही कार्यक्रम असतात, काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, गीता पठण, प्रार्थना, संगीत, भजन, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन, अशा सर्व कार्यक्रमाने हा उत्सव 4 दिवसापासून संपन्न झालाय. वारकरी संप्रदायातील सर्व अधिकार संपन्न महाराज मंडळींची प्रवचन, कीर्तन झालेले आहेत. संगीत, भजन झालेले आहेत. आपल्या सर्व भाविकांच्या सह आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण दिनकर महाराज चिमणे, रामेश्वर महाराज म्हस्के, दीपक महाराज उगले, दत्ता महाराज खेंडकर, अंकुश महाराज पानखडे, कृष्ण महाराज गव्हाड आणि आपण सर्व मंडळी, विशेष करून कीर्तनामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी संत कृपा वारकरी शिक्षण संस्था जी आमची महाराज मंडळी चालवतात, मोठं योगदान त्याच्याकरता द्यावं लागतं. नुसतं कीर्तन करीत फिरणं सोपं आहे, पण कुठंतरी बंदिस्त राहून अशा पद्धतीने संप्रदायामध्ये भर घालणारं कार्य संस्थेच्या रूपाने करणं, गुंतून राहावं लागतं. इकडे तिकडे जाता येत नाही. किती जरी गरजेचं काम आलं तरी सुद्धा नाही जाता येत, जबाबदारी असते. म्हणजे सर्व महाराज मंडळी या पद्धतीने हे कार्य करतात. आपण सर्व मंडळी त्याला जसं जसं शक्य होईल तसं सहकार्य करत असालच. नसल करत तर करत राहावं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब म्हणतात ना, चांगलं कार्य असेल तर आपण यथाशक्य सहकार्य करत जावं. कोण जाणे या पिढीमधूनच याच्यापैकी कोण ज्ञानेश्वर महाराज होऊ शकल, कोण छत्रपती शिवरायांच्या सारखं तेजस्वी पुरुष होऊ शकल, कोण स्वामी विवेकानंदांसारखं दैदिप्यमान पुरुष होऊ शकल, कोण सांगू शकतो आपण. आणि होणारच. याच्यामध्ये कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, ज्याचं त्याचं प्रारब्ध, ज्याचं त्याचं दैव आहे. भिन्न भिन्न मार्ग असतात, पण मार्गदर्शन करणारे योग्य पद्धतीने केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी विशेष करून आपल्या या संस्थेच्या द्वारा या मुलांच्यावर संस्कार करण्याचं महान कार्य आणि त्याच्यामधूनच आपली ही जलसमाधी महोत्सवाची ही सेवाही आपण सर्व मंडळी करत असतात. त्यामध्ये काल्याच्या कीर्तनाची सेवा महाराजांनी आमच्या सर्व गुरुबंधू मंडळींनी माझ्याकडे दिलेली आहे. आणि त्या निमित्ताने होणाऱ्या सेवेकरता जो चिंतनाकरता अभंग निवडला आहे, अर्थातच तो गवळणीपर निळोबरांचा आहे. सुंदर विषय आहे.
म्हटलं तर लांबवता येतं आणि म्हटलं तर संक्षेपही करता येतो. पण लय संक्षेपही करता येत नाही. 4-2 मंडळी ते ऐकणारे असतात, पण बाकीच्याही लोकांना पेलवलं पाहिजे, समजलं पाहिजे. आपण थोडक्यात बोललो तर मग मस्त म्हटलं जातं, त म्हणले त पेलं, पण सर्वांनाच नाही समजत ना ते. तरी पण वारी आलेली मंडळी त्यातली त्यात जाणकारच असतात. त्यांची साधना झालेली असते. हे पहा, सर्वच गोष्टी अभ्यासाने होतात असं नाही हा. त्याच्याकरता साधना असावी लागते. संत वाङ्मयाचा आशय अर्थ केवळ अभ्यासाने कळेल असं नाही. अभ्यासापेक्षाही अभ्यास तर करावाच लागतोय, पण ते कळण्याकरता साधना महत्वाची. आणि ती साधना आपण वारीच्या रूपाने करतोच ना बाबा. वारीमध्ये आल्याच्या नंतर काही वाचिक मानसिक तीनही प्रकारची साधना सेवा होते. काही सेवा होते. आपल्याला कीर्तन ऐकावं लागतं, भजन करावं लागतं, पायाने दिंडीला चालावं लागतं, देवाच्या दर्शनाला जावं लागतं, स्नानाकरता गंगे स्नानाकरता जावं लागतं. ही काही सेवा आहे वाचिक. इथं आल्याला आपोआपच नामस्मरण होतं. जरी आपलं वाणीचं बंद पडलं तरी कुठं ना कुठून तरी ऐकू येतच. आपोआपच वाचिक सेवा आहे. आणि त्यामध्ये मानसिक सेवा, मग काही कण वाचिक या सेवा नंतर मन दुसरीकडून धामणार आहे का? अशा सर्व प्रकारच्या सेवा आपल्याला वारीच्या महोत्सवामध्ये होत असतात. चला, त्या निमित्ताने वारीची पूर्णता म्हणून काल्याची सेवा आहे. निळोपरायांनी गवळणींचं वर्णन केलंय, महात्म्य सांगितलंय. अनेक त्या ठिकाणी गवळणीच्या अभंगामधून सर्व संतांनी गवळणीचं वर्णन केलंय. काय गवळणी होत्या, किती अशिक्षित. मी अल्प सुद्धा म्हणणार नाही. खरं तर गवळणी म्हणजे अशिक्षित. बरं, गवळणी म्हणजे कोणत्या उच्च कुळातल्या नव्हत्या. आताच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर काय, तुमची SC ST NT ते भटकी विमुक्ती त्याला काय म्हणतात. म्हणजे हे जे गवळी आहेत भटकी विमुक्त, आपण पाहतो की नाही या राजस्थानच्या गाई, कुठे एका ठिकाणी स्थान आहे त्यांना. जिथं जिथं चाऱ्याची व्यवस्था होईल, जिथे जिथं थांबण्याची व्यवस्था होईल, तशा पद्धतीने गायी घ्यायच्या आणि गोंधळ राखत फिरायचंय. भगवान कृष्ण गवळ्यांच्या त्या ठिकाणी कुळामध्ये आलेत. या दृष्टीने जर विचार केला तर भगवान कृष्ण हे भटके विमुक्त आहेत. भटके विमुक्त आहेत. एका ठिकाणी गोधन राखत असताना 8-8 दिवस 15-15 दिवस त्या ठिकाणी काय, वृंदावनाच्या त्या ठिकाणी परिसरामध्ये गोवर्धन पर्वतावर, गोवर्धन पर्वताचं अंतर किती आहे, गोकुळपासून 50-60 किलोमीटरचं आहे. रोज एवढं जाऊन येणं शक्य आहे का? गेले तर 8-8 15-15 दिवस तिकडे त्या ठिकाणी राहणं. आपण जर विचार केला, चिंतन केलं तर मग कधीतरी त्या ठिकाणी यायचं. असे ते गवळणी गवळी असं तर वर्णन केलंय ना. गवळी याची ताक पिरीन कोण पोरे चांगली. काय त्यांची वागण्याची अवस्था होती, कोणते दात घासत होते, पण त्यांचं प्रेम होतं. आणि त्या प्रेमापोटी तर भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेत. आता मी तिकडे जाणार नाही की देव आला घरानंदाची आगावा, देव येण्याकरता काय केलं, काय करावं लागतं, आणि मग गोकुळाशीने ते केलं का, आणि केलं म्हणून तर भगवान कृष्ण तिथं आले. अरे योग्यांच्या ध्यानाने नयेची योगी ध्यानारे, सांगते आमचा कान्हारे. असा भगवान गोकुळामध्ये जेव्हा आला तो उगच आला काय. इकडे स्वप्नामध्ये ध्यानात मनात आमचं आयुष्य गेलं. व्रतवैकल्य करून, तीर्थयात्रा करून, कीर्तनादी साधना करून, नामस्मरण करून तो स्वप्नामध्ये यायला तयार नाही. आणि तो भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन धरिता गवळणी भाविका धरिती गवळणी भाविका धरिती गवळण भाविकाच्या धरिती गवळण भाविकाच्या क्षण भरी योगियांचे ध्यानी क्षण भरी योगियाचे दानी
एक क्षण भरी योगियांचे ध्यानी एक क्षण भरी योगियाचे धरिता दानी गवळणी भाविकाच्या धरिती गवळणी भाविकाच्या भाविकाच्या दरिता गवळणी भाविकाच्या भाविकाच्या दरिता गवळणी भाविकाच्या नये क्षणभरी योग्यांचे ध्यानी क्षणभरही तो योग्यांच्या ध्यानामध्ये मनामध्ये नवे नवे स्वप्नामध्ये न येणारा पण त्या गवळणी त्याला धरिती गवळणी भाविका त्याला साठवलं नुसतं साठवलं नाही हो तर त्या ब्रह्माला नाचायला लावलं नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाचायला लाव नवे नवे त्या गवळणीने कृष्णाला शिव्या द्याव्यात तर त्या भगवान कृष्णाने हसावं हसत असे शिव्या देता त्या गवळणी हसत शिव्या देतात त्या गवळणी हसत असे शिव्या देता त्या गवळणी शिव्या देतात त्या गवळणी मरताच्या पध्यानी न बोले जो परताच्या पदानी न मोडे तो परताच्या पदानी न मोडे तो एवढं त्या ठिकाणी त्या गोकुळवासीने भगवान परमात्म्यावर ऋण करून ठेवलं होतं आणि म्हणून त्यांना त्याची प्राप्ती झालेली होती त्याची प्राप्ती झालेली होती म्हणून निळोबाराय बोलतात तेने पावल्या आनंदा पावल्या आनंदा तेने पावल्या आनंदा तेने पावल्या आनंदा आता एवढं जे पद आहे ना ह्या पदाचं उत्तर इतर 3.5 पदामधून आहे तेने त्यामुळे कशामुळे मग करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मनी तेणे जागृती स्वप्न सुषुप्त्यात निनती मात अनिकांची तेणे निळा म्हणे अहोरात्री देखती नेत्री तेची रूप प्रयत्नपूर्वक कसं आहे आपले डोळेत हे दृश्य तर आपणाला दिसणारच चित्र विचित्र बस आपण म्हणतो की वाईट पाहू नये पाहू नये पाहू नये पण वाईट किंवा चांगलं पाहिल्याशिवाय कळणार आहे का वाईट ऐकू नये ऐकू नये ऐकू नये ऐकणं त्या ठिकाणी ऐकू येण्याच्या अगोदर कळणार आहे का समोरचा मनुष्य वाईट बोलतोय का चांगलं बोलतोय एखादा समोर आला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत आला दुसरा आला तो शिवाय देतच आला आईन बहीणच करत आला काय कळतं आपणाला समोरची व्यक्ती काहीतरी बोलल्याशिवाय प्रगट झाल्याशिवाय कळणार आहे का आणि आपण म्हणतो गोवा वाईट दृश्य पाहू नये वाईट ऐकू नये असे पाहू नये ऐकू नये पाहिलं तरी त्याचा भाव आपल्या चित्तवृत्तीवर उमटू देऊ नये आपल्याला दृश्य चांगलं पाहायचंय का वाईट दिसायचंय हे आपल्या हातात नाहीये काय सांगू शकतो आपण आपल्याला चांगलं ऐकायचं का वाईट ऐकायचं हे आपल्या हातामध्ये नाहीये अचानक कुठेही भांडण तंटे होतात शिव्या दूरपर्यंत आणि खालारा धावे पाणी या न्यायाने वृत्ती काय होते तिकडे धावतेच आता या ठिकाणी कीर्तन चालू आहे कीर्तन चांगलं आहे का वाईट आहे कीर्तन बरोबर आहे ना चांगलं आहे पण ते मंडप बांधतात ना त्यांच्यात काहीतरी जुंपलं भांडणं सुरू झाली तर निम्म कीर्तन रिकाम होईल कशा करता भांडणं ऐकण्याकरता जेवायला बसली कुठेतरी गावातल्या चौकात भांडणं सुरू झाली मग भांडणं म्हणजे काय चढ्या आवाजात असतात ते चढ्या आवाजात असतात षडजामध्ये त्या ठिकाणी असतात आणि मग जेव्हा ते ऐकू येतं लगेच बायका पोरं म्हणतो थांब 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 टीव्हीचा आवाज कमी करा म्हणले काय कोणाचं काय चाललंय पाहू दे कोणाचं काय चाललंय पाहू दे आणि मग कानावर शिव्या ऐकू आल्या ताट ठेवलं बायकोला म्हणलं ताट झाकून ठेव मग त्याला जेवण करा जेवण नंतर करू जेवण कुठं पळून चाललंय म्हणलं मग भांडणं पळून चालले बरं का जेवतात ताट त्या ठिकाणी लोक लोटून देतात आणि भांडणं श्रवण करण्याकरता मग भांडणामध्ये काय तिथं काय एको नैक सवक्क किम
यत्तत्पदमनुत्तमं लोकबंधुर्लोकनाथो माधवो भक्त वत्सला. असं चिंतित तिथलं विष्णू सहस्रनाम वेगळं आहे. चित्र विचित्र त्या ठिकाणी असे विचकट शब्द ऐकू नयेत. ठीक आहे, ऐकावे लागले तरी त्याचा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ न देणं. त्याही पुढे तुकोबराय बोलतात, उन्मन अवस्थेमध्ये राहणारा महात्मा आहे ना, जगणारा साधू आहे ना, कशा अवस्थेमध्ये कशा पद्धतीने जगत असतो. ऐकोनी नाही के निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज, जैसा का उन्मनी योगी राज. ऐकोनिया ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज, जैसा का उन्मनी योगी राज. अरे शिव्याच काय, स्वतःची केलेली निंदा स्तुती ऐकूनही ना ऐके, ऐकूनही त्या ठिकाणी स्तुती केली तरी त्याने पगळत नाही, आणि निंदा केली तर जो दुखंड होत नाही, त्याची चित्तवृत्ती भंगत नाही. चांगलं ऐकावं, त्याचं चिंतन करावं, आणि जे वाईट ऐकलंय त्याचा त्याग करावा प्रयत्नपूर्वक. आणि जर आपण आपल्या जवळ ठेवलं तर मग कशी फजिती झाली आजमेळ्याची. आजमेळ्याची कशी फजिती झाली भागवत सांगणारी मंडळी आहेत. म्हणून वाईट दृश्य पाहिलं, वाईट श्रवण केलं तर त्याचा त्याग लगेचच्या लगेच काय करावा, पुसून टाकावा, पुसून टाकावं. जे बिनकामाचं असतं, आपण शाळा शिकलो की नाही, शिक्षक काय करत असतात, डस्टरने काय करतात, लगेच लगेच फळा, तसा फळा साफ करायचा आहे, चांगलं नाही पुसायचा. वाईट जे असेल ते पुसायचे, फार मोठा अभ्यास आहे. म्हणून मला आज हे गवळणीचं वर्णन त्याच्यावर नाही, गवळणी केलं काय, म्हणून मी उल्लेखच असा केलाय की त्या गवळणी अशिक्षित होत्या. त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपण जे वैदिक ज्ञान म्हणतो ना, कोणत्याही प्रकारचा अभ्यास त्यांना माहिती होतं, पण सामान्यपणे आपण वर्णन करतोय म्हटलं तर त्या गवळणी त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. बाबा त्या गवळणी भगवान कृष्णांच्या जीवनाविषयी कसा भाव व्यक्त करत होत्या. मही आंबू तेज मारुत गगन, जगा बीज रूप हाची ओलपोन, महन्मायेचे हा अनादि कारण, देवत्रयाशी हा मूळ अधिष्ठान वो. अनेक वेदाच्या रुच्या या चरणामध्ये दडलेल्या आहेत. एकानेक झाला आपुल्याची गुणी, उरला भरवनिया चारी वाणी खाणी, जया परी ओतैसाची साजणी, रूपे गुणी क्रिया मंडित भूषणी वो. मया मुतेज मारुत गगन जगा बीज रूप, येतो वाईमानी भूतानी जायंती येन जितानी जीवंती. कसं वर्णन केले श्रुतीने. जयापासून सकळ मही मंडळी झाली. असा असणारा तो कृष्ण होता, त्यांना त्याचं ज्ञान होतं. पण हे सर्व ज्ञान त्यांना आवर्जून मी उल्लेख करतोय की त्यांच्या यातीचा जो व्यवसाय असेल, परंपरेचा जो व्यवसाय असेल, तो व्यवसाय उद्योगधंदा कामधंदा न सोडता, घरदार न सोडता, बायका मुलांचा पती मुलांचा त्याग न करता, त्या गवळणींनाही पती होते, त्या गवळणींनाही मुलं होते, त्या गवळणींनाही गायी होत्या, त्या गवळणींनाही शेतीवाडी होती, त्या गवळणी शेण काढत होत्या, त्या गवळणी दूध काढत होत्या, त्या दुधाचं दही करून, त्याचं घुसळण करून, तूप काढणं, लोणी काढणं, त्याची विक्री करणं आणि त्याच्यावर आपला प्रापंचिक उदरनिर्वाह करणं, जसं आपण करतोय ना. मी बरोबर बोलतोय ना? आणखी तुमचं काही सांगू, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे का नाही. ते बांध करायचं नको सांगू ना, आहे का नाही. बांध करायचं, दुधात पाणी टाकलं नको सांगू ना, ते आपलं आहे, त्यांना काय त्याची गरज नव्हती, आहे का. तर सर्व अशा पद्धतीने त्या गवळणी करत होत्या. हो गवळी, आता इथं गवळी शब्द येणार नाही, गवळणी गवळणी कालीचंच कीर्तन आहे. म्हणून काय त्या गवळणीचा अधिकार, काय त्या गवळणीने कमवलंय. आपल्या सर्वांना मानाची अपेक्षा असते की मी आहे तोपर्यंत माझी कीर्ती, माझं नाव असावंच. आता डिजिटलचं युग आहे,
काय काय त्या ठिकाणी आपलं नाव राहून दे, त्याच्याकरता काय काय प्रयत्न. तुमचं सामान्य लोक सोडून द्या, आमचं रोज चाललंय माझे नामरूप हरपो, मी माझी उरोनिधी कीर्ती, असे बोलणारे ज्ञानोबर आहे, असे बोलणारे तुकोबर आहे. त्यांचं मोठ्या अभिमानाने सांगतो की आम्ही ज्ञानोबर आहे तुकोबरांचे अनुयायी आहेत. पण ज्ञानोबर आहे तुकोबरांच्या विचाराचा अनुयायी मात्र आम्ही करत नाही. ठीक आहे, काही व्यावहारिक दृष्टीने नावाशिवाय चालत नाही, नाव येतं होतं, नाव घेतात व्हावं. पण म्हणतात ना, लोक सायाश करणे बहुतेन वाढविती कीर्ती वेचिते आपली जीविते, परी वाढविते कीर्ती ते धनुर्धरा. त्याच्याकरता आपणही अपवाद नाही, प्रत्येकाचा प्रयत्न आहे नाव राहावं नाव राहावं नाव राहावं. पण असं आहे, ज्याचा प्रयत्न आहे किंवा ज्याची खटपट आहे ना, त्याचं नाव राहतच नाही. हा नियतीचा नियम आहे. ज्याला हव्यास आहे ना त्याचं राहतच नाही. आणि जे म्हणतात ना मी माझी उरोनिधी कीर्ती, 700 वर्ष झाली त्यांचं नाव पुसत नाही. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, हो उत्तमाची उरे कीर्ती मागे, हो उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, म्हणे एका मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती उरण्याकरता उत्तम कर्म. पण मला हे सांगायचंय की त्यांची इच्छा होती की आपली कीर्ती उरू नये, आपलं नाव उरू नये, तर त्यांची कीर्ती संपत नाही आणि त्यांचं नावही उलट वाढत चाललंय, वारी वाढत चालली. त्यांची इच्छा होती उरू नये, आपली इच्छा आहे उरावं, नाव व्हावं नाव व्हावं नाव व्हावं, आपलं राहत नाही. उदंडची झाली जन्मोन्या मेंढे होण्या गेले रावरंक, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. कोण नाव घेते? राजे राजवाडे काही कमी होऊन गेले? अरे त्या दृष्टीने पाहिलं तर आता नाथरायांचा विषय सोडून द्या, पण बाकीचे सर्व संत राहायला घर नाही, 2 वेळा खायची, त्या ठिकाणी अन्नाची भ्रांत. केवढी कीर्ती आहे सांगा ना, केवढी कीर्ती आहे, केवढं नाव त्या ठिकाणी त्यांचं राहते. मला हे सांगायचं आहे की त्या गवळणींनी केलं काय, केवढं त्या गवळणीची कीर्ती आहे, केवढं त्यांचं नाव आहे. बाबा, वारकरी संप्रदायाचा कोणताही उपक्रम म्हणजे सप्ताह, कोणताही उत्सव काल्याच्या कीर्तनाशिवाय पूर्ण होत नाही. भले 7 दिवस कीर्तनं न होतील, पण भागवत कथा होऊन शेवटचं कीर्तन जेव्हा होईल समारोपाचं, कोणता विषय असतो? काल्याचा. काल्याच्या कीर्तनामध्ये गवळण, गवळण हा शब्द न येऊ देता किंवा गवळणीचं प्रमाण न येऊ देता कोणत्याही कीर्तनकाराला म्हणा कीर्तन करून दाखवा, आणि एखाद्याने प्रयत्न केला ना मग तो अर्धवट. अरे गवळणीचं नाव घेतल्याशिवाय काय कालच कीर्तन होते? कालच कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहाची पूर्णता नाही, उत्सवाची पूर्णता नाही, आणि गवळणीचं नाव घेतल्याशिवाय काल्याच्या कीर्तनाची पूर्णता नाही. आपल्या भजनाचा समारोप कशाने होतो? जेव्हा पंचपदी केली जाते, भजन केलं जातं, शेवटचा अभंग कोणता असतो? गवळण म्हणा, गवळण म्हणा. पहाटे काकडा झाला, गवळणीने समारोप, भजन झालं, गवळणीने समारोप. असं काय त्या गवळणीने केलेलं आहे? काय त्या गवळणीने केलंय? एकच केलं, करिता तया काम धाम तमाल श्याम ध्यानी मनी, तमाल श्याम ध्यानी मनी, तमाल श्याम ध्यानी मनी. तया काम धाम कमाल श्याम धारी तमाल श्याम ध्यानी मनी,
तमाल श्याम ध्यानी मनी करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मनी तमाल श्याम ध्यानी मनी तमाल श्याम ध्यानी मनी करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मनी तमाल श्याम ध्यानी मनी तमाल श्याम ध्यानी मनी मी सांगितलं की प्रत्यक्ष परब्रह्मने गोकुळामध्ये अवतीर्ण व्हावं. जो यज्ञाच्या ध्यानामध्ये न येणारा त्याने तिथं खेळावं, त्या गवळीने त्याला नाचायला लावावं, त्या गवळीने त्याला शिव्या द्याव्यात आणि एवढं त्याने ऐकून घ्यावं. याच्याकरता त्या गवळीने काय केलं होतं? एकच केलं होतं, करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी म्हणे. सांगितलं की त्यांच्या यातीचा जो काही व्यवसाय असेल, प्रपंच चालवण्याकरता जे जे काही उद्योगधंदा करावा लागतं, सर्वांचं आयतं मिळत नाही. सर्वांच आमच्यासारखं बस का आता, सर्वांनाच आमच्यासारखं हसले तुम्ही. तुम्हाला वाटलं बरं झालं तुम्ही तुमच्यावर घेतलं. आमच्यासारखं आम्हाला तरी तुम्ही काय आयतं खाऊ घालता? आयतं आम्ही जर कीर्तन किंवा भजन नाही केलं तर खाऊ घालता ना तुम्ही आम्हाला? सांगा ना. आणि मग कसं काय म्हणता तुम्ही आयतं खाता म्हणून? लोक म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, तुम्हाला काही करावं लागत नाही. वा रे वा. मला येतं का आमच्यावर 8 दिवस? 8 दिवस येऊन पहा कसं आयतं खावं लागतं कळतं. तर ठीक आहे, तुम्ही करता आम्ही खातो, पण तरी सुद्धा त्याच्याही करता काही करावं लागतं. आमचे वैकुंठाशी सद्गुरू विठ्ठल महाराज घोले म्हणायचे. महाराज आपण ऐकलं असेल, वा तोंड चालू आहे तोपर्यंत हे सगळे, तोंड बंद झालं की कोणी विचारत मोठं ब्रह्मवाक्य. तोंड चालू आहे तोपर्यंत लोक आवाज म्हणलं ज्वारीची भाकरी भाजी नाही नाही महाराज याच्या ज्वारीची भाकरी भाजी असं कसं काय करावं, असं कसं काय करावं. मग पोळ्या, मग काय असेल गोडधोड किंवा पंचपक्वानापैकी कोणताही बेत त्या ठिकाणी करतात लोक. का नाही नाही तुम्ही परत परत कधी यायचे? आणि तोंड बंद झालं ना कोण विचारत नाही. खाल्लं कुपोषणाला अनेक महात्म्याच्या जीवनामध्ये ही दुरावस्था प्राप्त झाली. तोंड चालू आहे तोपर्यंत, याचा अर्थ आम्ही काही फुकट खात नाही. आमचं तोंड चालू आहे म्हणजे काम चालू आहे म्हणून त्या ठिकाणी. पण प्रत्येकाने आपल्या पोटापुरता व्यवसाय केला पाहिजे. कोणी फुकट खाता कामा नाही. म्हणजे सद्गुरू घोले महाराज नेहमी बोलायचे, बुवा कोणी फुकट खाऊ नये, पोटापुरतं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे, उद्योग व्यवसाय केला पाहिजे. रिकाम टेकडीपणाने कोणी आईत खाऊ बनायचं नाही. आईत खाऊ बनायचं तुम्हाला सांगू, इथं यात्रेला आलात ना, यात्रेला वारीला आलोत ना आपण, इथं सुद्धा फुकट नाही खायचं. फुकट नाही खायचं. एक तर त्या ठिकाणी अन्नदान करणारे करतात, बिचारे खर्च करतात की नाही? आपण नाही खर्च करू शकत. आपण नाही. आता आचारी 2-3 तासापासून झटत असतात, 4-5 तास. एवढ्या लोकांना जेव घालायचं म्हणलं त्यांचे 4-5 तास जातात. भले पैसे घेत असतील तर पण त्यांना ते करावं लागतं ना. अन्नदान करणारे खर्च करतात, आचारी मंडळी करतात. आपल्याला फुकटचं घेऊन वाढायला काय हरकत आहे का? माझीच पंगत म्हणून इथं आलं तरी माणसाने फुकट खाऊ नये. आम्ही सप्तामध्ये सांगत असतो, कोणत्या तरी प्रकारची सेवा करा. सेवेशिवाय मेवा नाही, सेवाशिवाय खायचं नाही. नाहीतर मग न करिता काम मागे जो मुशारांता या फजित खोरा. इथं आले तरी आपण वारीला आलो म्हणजे काय कोणाच्या उपकाराला आलेलो? ठीक आहे, महाराजांनी आयोजन केलंय, हे सर्व केलंय म्हणजे आपण काय त्यांच्या उपकारा करता आलो किंवा नाथ महाराजांच्यावर उपकार करण्याकरता आलो? कारण नाथ महाराजांची श्रेष्ठी आहे ना. असं काही समजायचं कारण नाही. ज्या महाराजांनी आयोजन केलं असतं दिंडीचं म्हणा किंवा सप्ताहाचं, त्यांच्या उपकारा करता बरेच लोक महाराजांच्यावर उपकार केल्यासारखं त्या ठिकाणी. हा मी तुमच्याकरता एवढं करतो, आमच्याकरता करत नाही. तुम्ही धर्माकरता करता, कळाला तर. आणि करा धर्माकरता करावं. मला सांगायचं आहे, अन्नदाते आचारी आपल्याला फुकट वाढायला काय हरकत आहे का? ठीक आहे बा, आम्हाला वाकायला जमत नाही, जेवल्याच्या नंतर पात्र उचलून टाकावेत, माझीच पंगत म्हणावी, ती सेवाची. झाड लोट करावी, तीच सेवा आहे. आमच्या माता भगिनी आता चपात्या तर खायला तर चपात्या पाहिजेत, पुऱ्या पाहिजेत.
पण करायच्या. करायचं जर म्हटलं ना किंवा एखाद्या मातेला सांगितलं ना झाडा, आम्ही ते उखळीकर दिंडीमध्ये मठामध्ये ते म्हणले अरे एवढं झाडून घ्या किंवा स्वयंपाक करायला चला, ते म्हणले घरीदारी हेच. आणि तिकडं घरी सुनाच्या पुढं पुढं करून म्हाताऱ्या अशा त्या सुनाच्या पुढं पुढं करून बरं का नातू सांभाळत्यान, झाडून घेत्यान, सरपण आणत्यान, काय काय करत्यान, स्वयंपाक करत्यान. आई तर तिला लगेच देवीला नैवेद्य दाखवल्यासारखं बसवत्यान, तिथं सगळं करत्यान. पण इथं त्या ठिकाणी वारीमध्ये आल्या की मग मात्र घरीदारी, घरी काम करायचं आणि इथं काम करायचं का? अरे घरचं काम केलं ना कोणी विचारणार नाही. जसं म्हणलं ना तोंड चालू आहे तोपर्यंत, जोपर्यंत हातपाय चालू आहेत ना किती करा आयुष्यभर, किती करा. हे कशाला तुम्हाला कीर्तन सांगायला पाहिजे? तुम्ही रोज दैनंदिन नित्यानं ऐकताच एकमेकाचं आणि पाहता. जोपर्यंत हातपाय चालू आहेत ना तोपर्यंत मुलाबाळांच्या करता, सुनांच्या करता, नातवांच्या करता किती करा. एक दिवस वाक्य ऐकू येतं काही केलं, काय केलं, ते लांब काम का केलं, सगळेच करतात. उलट समजून सांगतात काम कपा. त्या म्हाताऱ्याला चालता येत नाही, त्याला अजून दम नाही, किती काम करतोय आणि तुम्ही आयतं खाऊन बसता. कमाल झाली. एवढं आयुष्यभर केलेलं असतं, ऐकून घ्यावं लागतं. पण इथं केलेली सेवा आहे ना फार मोठं सुकृत, फार मोठं सुकृत देणारी सेवा आहे, समाधान देणारी सेवा आहे. बाबा या सेवेनेच भगवंताची प्राप्ती होणार. या नुसतं कीर्तन महत्वाचं नाहीये. तुम्हाला वाटलं की आम्हाला कीर्तन येत नाही ना आमच्या उद्धाराचं काय? जेवढं कीर्तनाचं पुण्य सुकृत होतं ना तेवढं सुकृत या मंडपामध्ये, या वारीमध्ये, सप्तामध्ये झाडलोट केली, पत्रळी उचलली ना तेवढं सुकृत आहे. तुम्हाला अर्थवादाने बोलत नाही मी. जेवढं कीर्तनकाराचं सुकृत आहे, जेवढं पुण्य होतं ना, जेवढं भजनी मंडळीचं पुण्य आहे ना तेवढंच पुण्य, तेवढं सुकृत स्वयंपाक करणारच आहे, तेवढं सुकृत अन्नदात्याचं आहे. तर त्या भावनेने करावं, अहंकार ममत्व न ठेवता. या ठिकाणी आपण झाडलोट करतो ना, म्हणून आम्ही आळंदीला असताना आम्ही कराडकरांच्या मठामध्ये माझा नेम असायचा की पहिल्या दुसऱ्या पंक्तीला बसायचं नाही, पार तिसऱ्या पंक्तीला बसायचं. आपण अन्नदान, तेव्हापासूनची भूमिका आहे. आता कीर्तन करतोय म्हणून म्हणलं आपण तर काय अन्नदान करू शकत नाही ना. मग जे करतात त्यांचंच आपलं म्हणून वाढायला काय हरकत आहे? मोकळ्या मनाने कॉलेज वाढायचं लोकांना, घ्या 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 घ्या, जसं काय आपलंच आहे, घ्या 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 घ्या. हरकत काय आपल्याला मोकळ्या मनाने त्या ठिकाणी वाढली तर? ती सेवा आहे ना. म्हणून कोणत्या तरी प्रकारची सेवा घडावी. मलाही सांगायचं की व्यवहार चालण्याकरता आपलं पोटापुरतं काम केलं पाहिजे, प्रपंच चालण्याकरता काम केलं पाहिजे. रिकाम टेकडेपणाने कोणी राहू नये, आळसाने कोणी झोपू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, शेतकऱ्यांनी काम करावं, उद्योजकांनी उद्योग व्यवसाय करावा. बाबा हे उद्योजक आपण पाहतो ना मोठमोठले, दिवस दिवस त्यांना खायला मिळत नाही. तुम्हाला वाटत असेल की यांना काही कमी आहे. असलेला डबा खात नाहीत का? ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असतात, उद्योगाशी एकनिष्ठ असतात. म्हणजे का उपोषी राहावं असं म्हणणं नाही, पण त्यांनी त्यांचं ध्येय ठरवलंय, उद्योग व्यवसाय करतात, त्याच्यामध्ये एकनिष्ठ आहेत. खायला नाही मिळालं तर त्या ठिकाणी पर्वा नाही, पण काम करतात. काम करावं. पण काम करत असताना जगद्गुरु तुकोबाराने आग्रह केलाय, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. असं जर रामनामाचं चिंतन केलं तर जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची. बर का, दुःखाचं सुखामध्ये रूपांतर होण्याचं सामर्थ्य आपण जे काम करतो त्या कामामध्ये रामनामाचं स्मरण केलं ना. मला हे सांगायचं की करिता तया कामधाम तमाला श्याम ध्यानी म्हणी. त्या गवळणी काम करत होत्या. गवळणीच काय, आपल्याला सावता महाराज नाहीत का? आपल्याला गोरोबा काका नाहीत का? आपल्याला नरहरी सोनार महाराज नाहीत का? आपल्याला जनाबाई महाराज नाहीत का? आपल्याला अर्जुन नाहीत का? अरे पांडवांच्या त्या ठिकाणी घोड्याचा भगवान कृष्णाने खरारा करावा, अर्जुनाची घोडी धुतली अनंती. त्या भगवंताने अर्जुनाचे घोडे धुवावेत तर काय असं महिन्याने ठेवलं होतं, पगार दिलेला होता. सावता महाराजांच्याकडे खुरपायला येतो, जनाबाईंच्या गोऱ्या वेचू लागतो. का करतोय हे? आपण या गोष्टी ऐकतो, पण ऐका, करिता तया कामधामन तमाला श्याम ध्यानी म्हणी. तुम्ही जेव्हा शेतीमध्ये काम करताना, आता वेगवेगळं काम आहे, सगळ्याच कामाचा उच्चार करत नाही. औत काठी जे काय असेल ते पेरणी वगैरे, नांगर असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालू आहे ना,
जेव्हा तुम्ही लक्ष देता, मागे पुढे पाहता किंवा त्या ठिकाणी असताना सदैव मनामध्ये सर्व कार्यकर्ता हरी बोला. बाबा भगवान परमात्मा तिथं मदत करण्याकरता येतोच. सावता महाराजांनी ते केले. त्यांचं ध्यानही नाही आपण शेतीत काही माझी शेती आहे आणि मी त्याचं काम करतोय. आमच्या गौरव काकांना ध्यानातही नाही की मी कोण आहे, कोण माती आणतंय, कोण पाणी आणतंय आणि त्या ठिकाणी मूल येतं काय आणि ते पायाखाली आलं काय. नाही देहशुद्धी मूल तुडविली. काय समर्पित भावाने आपल्या यातीचा उद्योग व्यवसाय कामधंदा करत असताना कसं नामस्मरण करतात आणि त्या नामस्मरण त्यांना फल मिळतं काय. म्हणून तेने पावले आनंदा. पण त्याच्याकरता अगोदर करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मनी. नात्राने आपल्याला सांगितलं की नाही, सर्व कार्य करता हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता. आता एवढा उल्लेख करून सांगितलंय. सर्व कार्यकर्ता हरिबोला नाही कळणार. पण तुम्हाला त्या ठिकाणी जेवत असताना, झोपत असताना, चालत असताना, मार्गी चालता, पावला पावली चिंता मी माऊली पांडुरंग, आहे का नाही. सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नाथ महाराज तर हे बोलले, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता. भांडणं करत असताना सुद्धा आता मला भांडणं होणारच आहेत. नाथ महाराजांना माहिती. तुम्ही काय सांगितलं तरी काय भांडणं थांबणार आहेत का? किती कीर्तन ऐकले आणि किती काही केलं तर माणसं काय भांडणं थांबत आहेत का? तिकडचं जाऊ देऊ, इथं आले तर भांडत येतं. कुठं दिंडीत भांडत येत. मला अभंग नाही, तुला अभंग, तुझा अभंग, माझा अभंग. अभंग तुकाराम महाराजांची भांडणं यांची. त्यांचे रामगिरी महाराज सांगत असतात, एका गावामध्ये सहज भेटी करता गेलो. नेमकं तिथं भजन चाललं होतं, पण त्या भजनामध्ये भांडणं लागली होती आणि दोन भजनी एकमेकाला टाळाने मारत होती. महाराज तेवढ्यात तिथं गेले. अरे झालं काय कशा करता भांडणं असावेत का? उलट तिथं भांडणं मिटणे ठिकाणी ना, भांडणं कसे करता? बरं भांडण्याचं कारण तरी काय? मले बाबा त्याने माझा अभंग म्हणला, त्याने माझा अभंग म्हणला म्हणजे काय? अरे अभंग तुकाराम महाराज तसं नाही. त्याने माझा अभंग म्हणला म्हणजे मला जो पाठ आहे आणि मी जो भजनामध्ये म्हणतो असतो त्याने तो अभंग म्हणला. त्याने म्हणला तो, मग तू दुसरा म्हणायचा तर मला माझा तेवढाच पाठ. त्या ठिकाणी पुढे काय म्हणू? इथं भांडणं होतं तर घेऊन काय बसली? वारीमध्ये माणसं येतात, समर्पित भावने करावी की नाही? ठीक आहे, वावरामध्ये प्रपंचामध्ये तिथं मोह असतो, तिथं होईल. पण त्या ठिकाणी भांडणं, मग भांडणाचा विषय काय असावा? भांडणामध्ये काय असतं? आईपासूनच, बहिणीपासूनच ना. अरे आईची बहिणीची पूजा सांगणारी संस्कृती, त्या संस्कृतीमध्ये असून त्या ठिकाणी आईविषयी बहिणीविषयी अद्वा बोलतात. कोणी बोलू लागलं तर त्याला आवरावं, पण आपण बोलू नये. मग नाथ महाराज सांगतात की हरी बोला भांडता. आम्ही एकदा म्हणलो बुवा, भांडणं करत असताना हरी 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 कसं बोलावं? आता कमालच आहे ना, कसं बोलावं बरं? आता जाऊ दे, आपली ती पद्धत नाही कीर्तनामध्ये बोलायची. पण तुमची परवानगी असली तर एक शिवी देऊन दाखवू का? आमची पद्धत नाही. आता जोग महाराज, घोले महाराजांचे नाव घेताना, होय महाराज, चिमणी महाराज, रामेश्वर महाराज, तुमची परवानगी असली तर. पण जाऊ द्या, नाही कीर्तन कशाला शिव्या? पण ते कळायला पाहिजे ना, हरिबोला भांडता, हरिबोला भांडता. देऊ का? सांगा लवकर, होऊन जाऊ दे. दीपक महाराज म्हणते अवघड आहे, आम्हाला बंधन येतं, काय करावं सांगा. पण भांडणं करता करता आपण म्हणतो असं की नाही, तुझी आई तुझी बहीण आमकं तमकं. आता काय म्हणावं का? अरे तुझी आई हरी खाली नेऊन का? हरी बोला भांडता, जाऊ द्या, समजलं त्याला समजलं, जो पुढे निघून. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता सर्व करता हरी बोला. अरे असं जर केलं तर मग त्याचं फल आहे तेने पावले आनंदा. मग त्याचं फल आहे ते जे गवळणीने मिळालं. गवळणी हेच केलंय, करिता तया काम धामन तमाल श्याम. बस त्यांनी हे केलंय म्हणून तेने पावल्या आनंदा. वेदी गोविंदा वेधलिया. भगवंताचं जे रूप आहे ना, राजबिंड रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया. बाबा मदन पोटा आले बापुडे,
ते तर कोणीकडे रविचंद्र इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलनी झाली वेळ. आपल्याला ती कथा माहिती आहे की समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी त्या ठिकाणी निघाली. लक्ष्मी निघाल्यानंतर वरमाला घेऊनच निघाली. मी कोणाला वरू सर्वजण त्या ठिकाणी वळीने उभे राहिले. माझा नंबर लय लांबलंय. आता वयाच्या पुढं चाललोय. खूप लांबलं. आणि काही जे होते ना ऋषी मुनी त्याच्यात ते बी होते ना. त्यांना अरे असं जर माहीत असतं तर दाढी बिडी करून नसतो का आलो. जरा काहीतरी ते काय म्हणतात ते काळं करायचं, ते पांढरे केस किंवा ते पांढरी दाढी झाल्याच्या नंतर काळी करतात ते हेअर ड्राय आहे का नाही. ते काळं करतात. काय आयुष्यच काळं पांढरं करण्यात जातं ना. पांढऱ्याचं काळं आणि काळ्याचं पांढरं. आता माणसं केस निसर्ग आहे त्याच्यावरही मात करण्याचा प्रयत्न करतात. जाऊ द्या. आणि मग अशी ऋषी मुनी म्हणायला लागले आपण नसतो का असं करून आलो. मग असे बळच वळीने उभी राहिली. काय जण ते पार्वती आपलं लक्ष्मी माता वर मला घेऊन चालली. काही नाही तर काय केला प्रयत्न, जमलं ती अशी होती ना त्याच्यावर असा करायचा प्रयत्न चालला होता. पण तिने काय करावं, असं पुढे आलं की तिने हात मागे घ्यावा. त्या वळीमध्ये भगवान विष्णू नव्हते. भगवान विष्णू लांब उभे होते. आपली खात्रीशीर माणसाला काही त्याचं खात्री असते ना आपल्या जीवनाची, आपल्या वैभवाची. त्याला माहिती आहे आपल्याकडेच येणार आहे गिराईक. कशा करता झटपट करा. भगवान विष्णू म्हणले तुम्ही किती मान घाला आणि किती दाढ्या काय करा हे करा आणि किती स्मार्ट दिसायचा प्रयत्न करा, काही करा तुम्ही, शेवटी इथं ना मिळणारच नाही. मग त्या ठिकाणी भगवान विष्णू लांब एका दगडावर उभे होते. लक्ष्मी माता तिथं गेली आणि वरमाला घालायचा प्रयत्न केला तर भगवंतांनी पुन्हा असं तोंड फिरवलं. पुन्हा समोरून झाल्या, पुन्हा तोंड फिरवलं. 2-3 वेळा झालं. लक्ष्मी मातेने पाय धरली. काही चुकलंय का. वर मला मी स्वतः वर बाई बरोबर आहे तुझं, पण आता अगोदरच 16,000 एवढ्यात आता तुला घेऊन काय करू. बरं आमचा आधी अहम भक्त पराधीना चला. तर त्या ठिकाणी तिने सांगितलं ते पाय धुवायच्या दाव्या पात्र झाली. महाराज काही नाही, काही भौतिक सुखाची अपेक्षा नाही, इच्छा नाही. फक्त तुमच्या चरण सांध्यामध्ये राहून तुमच्या चरणाची सेवा द्या बस. याच्यापेक्षा माझी काही इच्छा नाही. याला म्हणतात ती पाय धुवायच्या दाव्या, पाय लक्ष्मीच्या हाती. म्हणून भगवान परमात्म्याचं जे सौंदर्य आहे ते पाहिल्याबरोबर कोणालाही वेदन घेतं. म्हणून पाहिल्या वेध लावी बैशे जीवी. राम बरे वा कृष्ण बरे वा, राम बरे वा कृष्ण बरे वा, राम बरवा कृष्ण बरवा. सुंदर बरवा बाईयानो, सुंदर बरवा बाईयानो, बाईयानो. केशव बरवा माधव बरवा, केशव बरवा माधव बरवा. सुंदर बरवा बाईयानो, सुंदर बरवा बाईयानो, बाईयानो. केशव बरवा माधव बरवा, केशव बरवा माधव बरवा. बरवा म्हणजे चांगला, तो हा विठ्ठल बरवा. बरवा म्हणजे चांगला आहे. आणि म्हणून त्याला पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी असं पाहणाराचं चित्त काय करतो, तो वेधून घेतो. त्याचं मन काय करतो, वेधून घेतो, आकर्षण घेतो. म्हणून वेधी गोविंदा वेधलिया. गोविंदाच्या ठिकाणी ते वेधून गेलेल्या होत्या. कृष्णाने त्यांचं चित्त आकर्षित करून घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी जडून गेले होते. रूपी जडली लोचन, पायी स्थिरावले मन, देवा अर्पला तुझं पाहता विठ्ठला. म्हणून वेधी गोविंदा वेधलिया. आणखीन त्याची अशी अवस्था होती की जागृती स्वप्न सुषुप्त्यात नेनती मात अनेकांची. जागृत अवस्थेमध्ये, सुषुप्त अवस्थेमध्ये, स्वप्नामध्ये अहोरात्र
त्या भगवंताचंच रूप काय करत होत्या, पाहत होत्या. नवे नवे कृष्णाशिवाय त्या काही पाहतच नव्हत्या. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवा विहून काही दुसरी ती. देवाशिवाय दुसरा आम्ही काही पाहतच नाही. काय तुकोबर असतील हो. म्हणून मी सांगितलं की आपल्याला समाजामध्ये फिरत असताना चांगलं दृश्य दिसतं, वाईट दृश्य दिसतं, पण आपण वाईटच पाहतो, चांगलं पाहतच नाही, चांगलं पाहतच नाही. पण जगद्गुरु तुकोबर सांगतात आम्हाला देवाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. तुका म्हणे आम्ही त्या ठिकाणी दुसरं काही पाहतच नाही, देवाशिवाय आम्ही काही ऐकतच नाही, ऐकतच नाही. पण त्यांच्या ऐकण्याचा, बोलण्याचा, पाहण्याचा सर्व विषय देव असल्या कारणाने मग जागृतीमध्ये विषय आहे. झोपले तरी त्यांचं चिंतन चालूच आहे ना, भगवंताचं दर्शन चालूच आहे ना. काय आहे, भगवान कृष्ण अर्जुनाचं नेहमी नाव घ्यायची, अर्जुनाचं कौतुक करायची, अर्जुनाच्या चांगुलपणाबद्दल बोलायची. उद्धव जवळ, उद्धव म्हणजे यादवच. आता आपल्या जवळ त्या ठिकाणी दुसऱ्याचं नाव घेतलं की किती जरी मित्र असतील, किती सख्य असलं तर माणसाला वाईट वाटतच ना. मी जवळ असून आणि त्या ठिकाणी अहो जिवंत असल्यानंतर द्वेष निर्माण होण्याच्यामध्ये काय नवले. उगा एखाद्याच्या जीवनामध्ये दुर्दैवाने एखादी पत्नी मारावी, पहिली पत्नी वारली, दुसरी केली. आताच्या काळात दुसरी मिळत नाही म्हणा, पहिलीच मिळायची पंचायत, दुसरी तरी कुठं, पण केली दुसरी, मिळाली दैवगान त्याला, दुसरी केली. मग सुंदर स्वयंपाक करायची. काय झालं, एक दिवस जशी पहिली मंडळी आपली भाजी करायची ना, वांग्याची भाजी, हिने वांग्याची भाजी केली आणि तशीच चव लागली, तशीच चव लागली. तसंच जेवता जेवता म्हटला वा काय सुंदर भाजी केली. पहिल्या पत्नीचं नाव घेतलं, ती सुद्धा अशीच भाजी करत होती. लगेच बायको भांडायला लागली. मी असताना म्हणे तिची तुम्हाला आठवण झालीच का, आता ती काय परत येणार आहे की इथं. कसा द्वेष व्हावे, म्हणजे मी असताना तिची आठवण का, तिचं नाव का, आता मिली ती परत येणार नाही, तिच्याविषयी जर एवढा द्वेष आहे. आणि मग उद्धवाच्या मनामध्ये द्वेष. काय कृष्ण, मी जसं जवळ असताना, मी सर्व सेवा करत असताना अर्जुन 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 अर्जुन, कोण अर्जुन. आता भगवंताला काय न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. भगवान म्हणतात असं आहे काय. सांगितलं उद्धवा रथ जुंपा, जुंपला. देवा कुठं, हस्तिनापूर. कृष्ण अर्जुनाला भेटायचं. झालं का, आत्ताच आलं होतं मनात, काही कारण नसताना. आता काय त्याच्या घरी कार्य नाही, आपल्या घरी काही कार्य नाही, निमंत्रण द्यायला जायचे किंवा त्याच्या घरी काही कार्याला जायचे. अचानकच उठले सुटले की कृष्णाकडे, अचानक उठले सुटले की कृष्णाकडे, आपलं अर्जुनाकडे अर्जुनाकडे अर्जुनाकडे. काय अर्जुनाचं मनात आलंच होतं, आणखीन जळफळाट वाढला. पण आता भगवंताची आज्ञा आहे, हस्तिनापूरला गेले. अशा वैशाख मासाचे दिवस अर्जुन महाराज सुंदर असं त्या ठिकाणी हा रत्नागिरी हापूस, त्याचा आमरस, कुरडई पापड, सुंदर असे कांद्याचे कुरकुरीत, वैद्यबाबांची भाषा, असे भजे, असं काय तुपण वगैरे, असं गावठी तुपण असं खाल्लं. आता खाल्ल्याच्या नंतर उन्हाळ्यात कसं असतं, मग गाढ झोपले आणि हे जाऊन पोचले. नेम असा आहे, कोणी झोपमोड करू नये, फक्त कथी निद्राभंग करावा भोजनी. कथेमध्ये कोणी झोपलं आणि एखादा जर उपवाशी झोपला तर त्याला उठवावं, जेवू घालावं, मग दोष नाही. किंवा कथेमध्ये कोणी झोपायला लागलं, झोपतात ना, इथं झोप येते ना, तिनं वरदानच मागून घेतलेलं आहे, मला कथेत जायचंय, तिकडं झोप येत नाही. ते माणसं कथेमध्ये कीर्तनामध्ये आले की त्यांना झोप, आणि जी कीर्तनकार मंडळी सांगत असतात की ज्याला झोप लागत नाही किंवा झोप लागण्याकरता ज्याला गोळ्या घ्याव्या लागतात, त्याने कीर्तनामध्ये या, लगे तुम्हाला झोप, विना औषधाची झोप. खरंच झोप लागली, पण कसं आहे, झोपू देऊ नये. कीर्तनामध्ये ढुसणी आणावी, चांगली अशी चांगली कोपरखिळी आणावी, चांगला गुद्दा आणावा, आणि काय करावं, झोपेतून उठवावं. का ऐकायचं परत नाही मिळणार ना, इथं क्षणाक्षणाचं महत्व आहे. इथे जे एक घडीन ते जोडी पार नाही. कोणी जर झोपलं तर त्याचं तेवढं नुकसान होईल ना, म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने त्याला उठवावं. कोणी उपवासी झोपलं तर उठवावं. आणि तिसरी मी तुम्हाला परवानगी देतो, एखादा जर विद्यार्थी अवस्थेमध्ये, आता हे आहेत नाही, विद्यार्थी अवस्थेमध्ये आसन जर झोपला, अभ्यास न करता जर झोपला, रोजचा त्या ठिकाणी गृहपाठ न करता जर झोपला आळसाने, बरं का पोरांनो, महाराज मारतील न मारतील, तुम्ही चांगली लाथ घालून उठवायचं. एकमेकाला काय करायचं,
असा आसाने जर झोपला, प्रॅक्टिस न करता जर झोपला, नाही काढता काढता आसन जर आपला मित्र झोपला ना अभ्यास न करता, रोजचं बोल देतात की नाही, हा बोल बसवला पाहिजे, रोजचा गृहपाठ असतो की नाही शाळेचा, एवढा अभ्यास केला पाहिजे, आणि तो जर अभ्यास न करता जर एखादा झोपला, प्रॅक्टिस करता करता जर झोपला, तर काय करायची? चांगली हाताने नाही मारायचं, चांगली काय करायची? लात घालायची, लात. पण आपल्यापेक्षा लहानाला पाहून घालत जा, तर मोठ्याला घालतात तर त्याच्याच लात पुन्हा खावी लागते. विषय आहे की झोप मोड करू नये. भगवान जाणतात. भगवान म्हणले उद्धवा बस थोडा वेळ. भगवान आपले एका बाजूला बसले. भगवान तिथं अर्जुनाच्या उशाला गेले. उशाला जाऊन काय करतात, अर्जुनाचे जे बाल म्हणजे केस असे लांब भगवान घेतात, ते केस असे हातात घेतात, केस आपल्या गालाला लावतात, ते केसून असा हात फिरवतात. उद्धवचा आणखीन जाळफाळ वाढला. झोपलाय तो, उठवायचं म्हणून सांगतो, मग आता केस काय याला काय हे प्रेम म्हणतात का? हे काय गाडवी प्रेम? असं काय कुरवळतात काय, आणि गालाला काय लावतात, आणि असं खांद्यावर काय घेतात, आणि काय काय चाललंय, काय काय चाललंय. पण त्याच्यामध्ये तेवढ्यामध्ये काय झालं, श्रीकृष्ण जय कृष्ण असा ध्वनी येऊ लागला. श्रीकृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. उद्धवने कान देऊन पाहिलं, कुठून श्रीकृष्ण जय कृष्ण आवाज येतोय? ते घरामध्ये ते लावतात काय, ते मशीन आहे, कुठं दिसत नाही. बरं, इकडं इकडं तिकडं कोणी नाही, निर्जन वनात येत. कृष्ण स्वतः जप करणार नाहीत, मी करत नाही. अर्जुन तर गाढ झोपलाय, घोरतोय. कोण श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणतंय? आणि मग भगवंतांनी तेवढ्यामध्ये सांगितलं, उद्धव जरा केस धर रे. आणि मग केस हातामध्ये घेतले आणि कानाला लावलं, तर त्या केसामधून ध्वनी येत होता, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. जनाबाईंच्या गोऱ्यामधून ध्वनी येत होता, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. काय होत होता? असा ध्वनी येत होता. याला म्हणतात जागृती स्वप्न सुषुप्त्यात. झोपले तरी सुद्धा त्यांचं चिंतन बंद नाही. एवढं चिंतन. आता माझा हे सांगण्याचा अधिकार नाही तुम्हाला, पण आता गादीवर राहिलोय, गादीचं म्हणून ऐकत जा. आमच्या वयाकडे किंवा तुम्ही काय करता अशी काही खाणीसुमारी करत जाऊ नका. पण आता इथं आलंय वाक्य, एवढं नामस्मरण घडावं, एवढं नामस्मरण घडावं, एवढं नामस्मरण घडावं, की ते नामस्मरण आपोआप होत राहावं. आपोआप न ध्यान करता आपोआप ती क्रिया. जर इकडे बोलण्याची क्रिया, काम करण्याची क्रिया चालू आहे ना, अहो तुम्ही व्यवहार करता करता सुद्धा नामस्मरण आपोआप चालू राहिलं पाहिजे. 4 वाण्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरी वाणीपेक्षा श्रेष्ठ नाम जप आहे परावाणीने केलेला. पण तो परावाणीचा जप म्हणजे याला बिंबी देठापासून म्हणता ना, परावाणी जप असा आहे, इकडं वर तर तुम्ही गप्पा मारताय, इकडं वर बोलताय, पण परावाणीचा जप चालू आहे, हृदयातला जप चालू आहे, कंठातला जप चालू आहे. परावाणी जप दिसत नाही. म्हणून म्हणतात ना, परी परते बोलणे खुंटले, वैखरी कैशीने सांगे. वैखरी वाणी रामकृष्ण रामकृष्ण याला वैखरी म्हणतात. पण असं थांबता येईल? करून पहा. बस न बोलताही त्या ठिकाणी काय होतो, जप होतो. म्हणून अगोदर त्याच्याकरता वैखरी वाणीचा जप, आणि मग ती अवस्था प्राप्त होते. जागृती स्वप्न सुषुप्त्यात नेणती मातानिकांची. अशा पद्धतीचा त्यांचा जप झालेला आहे परावाणीचा. म्हणून जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये त्या भगवंताचं रूपच पाहत होत्या. म्हणून निळा म्हणे अहोरात्री देखती नेत्री. सर्व ठिकाणी रात्रंदिवस डे नाईट भगवंताचंच रूप त्या पाहत होत्या. सांगितलं खरं तर दर्शनाचा विधी असा सांगितलेला आहे की देवाच्या मंदिरामध्ये जावं, आणि देवाच्या मंदिरामध्ये अनेक भाविक येत असतात. तिथं आपणच गेलो आणि तासन तास बसलो, तिथली वस्तू बिघडणार आहे की नाही? शक्य आहे का? बरं, वेळेनुसार शक्य आहे का? बसून दिलं तुम्हाला, सांगितलं ठीक आहे, तुम्हाला परवानगी नाथ महाराज मंदिरामध्ये तुम्ही काय करा, तुमची इच्छा आहे तिथपर्यंत बसा. तुम्ही कुठपर्यंत बसाल बरं? तुम्हाला इथं गजानन महाराज सांगतील, ज्याला जायचं त्याने जा, ज्याला राहण्याची इच्छा आहे त्याने इथंच राहा, तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही करतो.
कोण कोण राहिलं तयारीवर? कोण कोण असं पाहत असतील आता हे कुठपर्यंत चाललंय? लवकर त्या ठिकाणी कीर्तन संपलं की जेवायचं आणि लवकर निघायचंय आणि आम्हाला इथं राहायला लावता काय? कोणाला सवडी सांगा ना. आणि मग जरी त्या ठिकाणी आपल्या तिथल्या व्यवस्थेने परवानगी दिली की ठीक आहे तुम्ही मंदिरामध्ये बसून नाथरायांचं ध्यान करा, आपण बसणारच नाही. पांडुरंग दर्शनाकरता आपण एवढं धावपळत जातो, मस्त आपल्याला वाटतं किंवा तिथं काही क्षण उभं राहायला परवानगी द्यावी. दिला समजा आपल्याला त्या समितीने परवानगी, तुम्हाला हा पास, तुमची इच्छा आहे तोपर्यंत तिथं उभा राहा, रात्रंदिवस तुम्ही उभा राहाल तिथं उभा नाही राहू शकत ना. पण एवढं करू शकतो की तिथून दर्शन करून आल्याच्या नंतर देवाला दर्शनाचा विधी असा आहे की नखशिखांत न्याहाळावं. काही लोक असे करतात बघा, तिथं गेले की डोळे झाकतात, मंदिरात गेले बाहेर आले की उघडले डोळे, बाहेरचा भूताचा बाजार. अरे इथं डोळे झाकावेत आणि तिथं उघडावेत. मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यात की डोळे झाकले, तिथं डोळे उघडे ठेवावेत, नखशिखांत देवाला न्याहाळावं. बरं का, कसा पोशाख आहे, कसे अलंकार आहेत, सर्व रूप कसं आहे, सर्व न्याहाळावं. बाहेर येऊन मग आपण काय पाहिलंय त्याचं स्मरण करावं, त्याची आठवण करावी. आपलं असं आहे, आत गेल्यावर पाहतच नाही, बाहेर आल्यावर काय मग कसे ध्यान करायचं, कसे ध्यान करायचं. मग येतात बायकां पोरण नातून शेळ्याने मेंढ्यान गाईन म्हशी, मग येतात हे सगळं पुढं. तर असं आहे, डोळे झाकून नखशिखांत न्याहाळणं ध्यान आहे, ते स्मरण आहे. निळा म्हणे अहोरात्री देखती नेत्री तेची रूप. रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताचं रूप आपण नेत्राने पाहू शकतो. गवळणीने हेच केलं आणि म्हणून त्यांना आनंदाची म्हणजेच ब्रह्माची म्हणजे आपल्या भाषेमध्ये देवाची म्हणजेच कृष्णाची काय झाली, प्राप्ती झाली. म्हणून त्यांच्या तो शिव्या खात होता, म्हणून त्या ठिकाणी नाच म्हटलं तर तो नाचत होता. एवढं त्या ठिकाणी भगवान त्यांच्या अधीन झालेला होता. त्याच्याकरता त्यांनी एवढी क्रिया केली होती, एवढा समर्पण भाव केलेला होता, एवढ्या त्या समर्पित झालेल्या होत्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.